कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की आय डोंट लाईक व्हेन यू क्राय. तो हळू आवाजात तिच्या डबडबलेल्या डोळ्यात बघत बोलला आणि ती पूर्ण ब्लँक झाली. तिथून जाऊन त्याने दरवाजा बंद केला, पण तिच्या लक्षात आलं नाही. त्याचे ते शब्द एखाद्या स्पीकरप्रमाणे तिच्या कानात घुमत होते. मनाला त्या शब्दांचा अर्थ लागतच नव्हता, पण काहीतरी होत होतं जे तिच्या हृदयाच्या बंद दरवाजावर थाप मारत होतं. काहीतरी वेगळं, जे हवंहवंसं वाटत होतं. पण ते काय होतं? आता पुढे. गार्गी अजूनही शॉकमध्ये गाडीमध्ये बसलेली होती. राघवने गाडी स्टार्ट केली आणि ड्राईव्ह करू लागला. बाहेर पावसाचा वेग वाढत चालला होता आणि इकडे गार्गीच्या विचारांचा वेग पण वाढला होता. तिला कळत नव्हतं नेमकं काय होतंय, पण एक अदृश्य धागा होता तिच्या आणि त्याच्यामध्ये. प्रत्येक वेळी त्याच्याबद्दल तिला काहीतरी वाटत होतं, पण नव्हतं नेमकं काय वाटत होतं. तशीच बाहेर ती बघत बसली. गाडीमध्ये पूर्ण शांतता होती. बाहेरच्या पावसाचा आवाज पण खूप कमी येत होता. गार्गी दोन्ही हात छातीशी कवटाळून बसली होती. पावसात भिजल्याने तिला आता थंडी वाजत होती. राघवने वरच्या आरशात एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग हीटर ऑन केला. हळूहळू गाडीमध्ये गरमी वाढू लागली, पण कपडे भिजल्यामुळे गार्गीला अवघडल्यासारखं वाटत होतं. त्याच वेळी गाडीला ब्रेक लागला. तिने समोर पाहिलं तर एक पोलीस घाईघाईत त्यांच्या काचेच्या जवळ आलेला. राघवने काच खाली केली आणि पावसाचा आवाज गाडीमध्ये जास्त येऊ लागला. सर, तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. पुढे रस्त्यात मोठं झाड पडलं आहे. 2-3 गाड्या पण त्याच्या खाली आल्या आहेत. त्यामुळे आज तरी हा रस्ता बंद राहील, तो पोलीस बोलला. ओके, थँक्स, राघव बोलला आणि त्याने परत गाडी वळवली. पण पुढे त्याला सगळ्या गाड्या थांबलेल्या दिसत होत्या. कितीही हॉर्न वाजवला तरीही कुठलीच गाडी हलत नव्हती. गार्गी आता वैतागली होती. ऑलरेडी खूप लेट झाला होता. तिने घड्याळ बघितलं तर रात्रीचे 11 वाजत आलेले. तिने थोड्या वेळापूर्वी अनुष्काला मेसेज केला होता की लेट होईल म्हणून, पण आता घड्याळात 11 वाजलेले पाहून तिला हुरहुर लागून राहिली. त्याच वेळी राघवने त्याचा सीट बेल्ट काढला. 1 मिनिट, मी आलोच, तो बोलला आणि गाडीतून खाली उतरला. काही वेळातच तो पुन्हा गाडीमध्ये येऊन बसला. गाडी इथून कुठेच जाऊ शकत नाही. पावसामुळे मागचा आणि पुढचा दोन्ही रस्ते जाम आहेत. सगळे लोक रस्त्यावरच गाडी सोडून निघून गेले आहेत, तो निराश होऊन बोलला. आणि त्याचं बोलणं ऐकून गार्गी घाबरली. मग आपण काय करायचं? गार्गीने पॅनिक होऊन विचारलं. जवळच एक हॉटेल आहे, बघूया रूम मिळते का ते. तसंही आता इथं आपल्याला हेल्पला जे कोणी येईल ते इथंच अडकेल, तो समोर बघत बोलला. ती गप्पच होती. हॉटेलमध्ये जायचं, तेही बॉससोबत. तिला ते योग्य वाटत नव्हतं, पण चेन्नईमध्ये सुद्धा ती हॉटेलमध्येच राहिली होती. गार्गी, त्याच्या हाकेने तिने त्याच्याकडे पाहिलं. जर तू अशीच राहिली तर नक्कीच आजारी पडशील आणि गाडीमध्ये सुद्धा आपण नाही राहू शकत. काहीही होऊ शकतं. त्यापेक्षा आपण हॉटेलमध्ये राहिलेलं बेटर राहील, तो बोलला आणि दरवाजा ओपन करून खाली उतरला. तिला तिचं उत्तर देण्याचा सुद्धा अवधी त्याने दिला नाही. नाईलाजाने ती पण त्याच्या मागोमाग खाली उतरली. बाहेर येताच हवेचा गारवा आणि पावसाची रिपरिप तिला जास्तच गारठा देऊन गेली. तिने दोन्ही हात छातीशी कवटाळून त्याच्या मागे धावच घेतली. कशीबशी कुडकुडत ती त्या हॉटेलमध्ये आली आणि हॉटेल पाहून तिला जास्तच टेन्शन आलं. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये एक रात्र राहायचं म्हणजे माझा 1 महिन्याचा पूर्ण खर्च यातच गेला. तिने एक सुस्कारा सोडला. तिला बाहेर जाऊन पावसातच राहायची इच्छा झाली, पण आता राघवला काही बोलू पण शकत नव्हती. त्यामुळे गुपचूप बसली. तो रिसेप्शनवरती बोलत होता. ती इकडे तिकडे बघत तिथंच उभी राहिली. आज हॉटेलमध्ये जास्तच गर्दी वाटत होती. कदाचित अचानक झालेल्या पावसाच्या माऱ्यामुळे भरपूर लोक आपल्या गाड्या तशाच रस्त्यावर सोडून
याच हॉटेलमध्ये आलेले. देवा, आम्हाला रूम भेटू दे. तिने मनातच देवाला साकडं घातलं. आणि त्याच वेळी, गार्गी, लेट्स गो, त्याचा आवाज आला. ती लगेच त्याच्या पाठीमागे गेली. ते दोघे पण लिफ्टमध्ये गेले. थोड्याच वेळात ते दोघे पण एका रूमसमोर उभे होते. त्याने की कार्ड स्वाईप केलं आणि रूम ओपन झाली. तो आतमध्ये गेला. पण ती मात्र बाहेरच उभी राहिली. व्हॉट? कम. तो तिला बाहेर उभी राहिलेली पाहून बोलला. मी इथंच ठीक आहे, ती गोंधळून बोलली. व्हॉट? आर यू मॅड? त्याने विचारलं. एकच रूम? ती अडखळत बोलली. दुसरी रूम रिकामी नाहीये. आपल्याला एकच रूम शेअर करावी लागेल. कम इनसाइड. मी तुझ्यासाठी काही कपडे पण मागवले आहेत. तो तिच्या मनातले भाव ओळखून बोलला आणि डायरेक्ट वॉशरूममध्ये निघून गेला. ती तशीच रूमच्या बाहेर उभी राहिली. येणारे जाणारे तिच्याकडे विचित्र नजरेनं बघत होते. तिला आता ऑकवर्ड वाटू लागलं आणि शेवटी ती घाबरत आतमध्ये गेली. त्याचवेळी त्या रूमच्या दरवाजावर टकटक झाली. दरवाजा ओपनच होता आणि दरवाजामध्ये एक वेटर मूव्हिंग टेबल घेऊन उभा होता. मॅडम, ही कपडे आणि जेवण. तो वेटर टेबल आतमध्ये घेत बोलला. थँक्स. राघवचा पाठून आवाज आला. गार्गीने लगेच त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला पाहून तिची नजर आपोआप खाली गेली. कारण तो फक्त टॉवेलवर होता आणि एका हाताने केस झटकत होता. वेलकम सर. तो वेटर एक गोड स्माईल देत बोलला आणि निघून गेला. गार्गीला फारच अवघडल्यासारखं वाटत होतं. गार्गी, चेंज युअर क्लॉथ्स. तो बेडवर बसत बोलला. तिने टेबलवरचे कपडे उचलले आणि वॉशरूममध्ये गेली. गरम पाण्याच्या शॉवर अंगावर घेताच तिला जरा बरं वाटू लागलं. पण आता पूर्ण रात्र कशी घालवायची याचं तिला टेन्शन आलेलं. काही वेळातच आंघोळ करून तिने कपडे पाहिले तर नाईट गाऊन होता. तिने असे कपडे कधीच घातले नव्हते, त्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटत होतं. पण फुल कपडे होते, त्यामुळे तिने ते घातले आणि तिचे जुने कपडे तिने वॉशिंग मशीनमध्ये टाकले. वॉशिंग मशीन कसं काम करते ते तिने नीट पाहिलं आणि मग राघवचे पण कपडे तिने त्यातच टाकले. थोड्या वेळातच दोघांचे कपडे धुवून आणि मस्त इस्त्री होऊनच बाहेर पडले. यार, जबरदस्त वॉशिंग मशीन आहे. प्राईस पण जबरदस्त असेल. गार्गी मनातच विचार करत बाहेर आली. बाहेर राघव सोफ्यावर फोनमध्ये काहीतरी करत बसला होता आणि याचवेळी त्याने पण व्हाईट कलरचा मोठा गाऊन घातला होता. या अगोदर तिने असे गाऊन फक्त मूव्हीमध्येच पाहिले होते. ती जाऊन तिथल्याच चेअरवर बसली. नाही म्हणायला तिला विचित्र वाटत होतं, पण आता पर्याय नव्हता. बाहेर पाऊस अजूनही पडतच होता. तिने फोन काढून पाहिला. काहीच नेटवर्क नव्हतं. अनुष्का तिची काळजी करत बसली असेल म्हणून तिला वाईट वाटलं. तिने व्हॉट्सॲपवर तिच्यासाठी एक मेसेज करून ठेवला, ज्यात ती सेफ असल्याचं सांगितलं. जेव्हा नेटवर्क येईल तेव्हा जाईल असा विचार करून तिने फोन बाजूला ठेवला. राघव अजूनही फोनमध्येच होता. माझ्या फोनला नेटवर्क नाही, याच्या फोनला आहे काय? किती वेळ झालं फोनमध्येच आहे. गार्गीने शेवटी टीव्ही सुरू केला आणि टीव्हीवर गाणं सुरू झालं. आँखों से तूने ये क्या कह दिया, दिल ये दीवाना धड़कने लगा, तन्हाई में हम मिले इस तरह, बारिश में शोला भड़कने लगा. पटकन चॅनल चेंज करण्यासाठी रिमोटचं बटन प्रेस केलं, पण चॅनल काही चेंज झालाच नाही. तिने 2-3दा जोरात बटन प्रेस केलं, पण काही झालं नाही. समोर आमिर खान आणि राणी मुखर्जी पावसात मस्त रोमांस करत होते. गार्गीने अवघडून राघवकडे पाहिलं. तो पण टीव्हीमध्ये बघत होता. तिला आता कुठेतरी तोंड लपवावे असं वाटू लागलं. गार्गीला फारच ऑकवर्ड वाटू लागलं. तिने मनातच हॉटेलच्या टीव्हीला शिव्या घातल्या. नाईस सॉन्ग. राघवच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं. तो थोडं गालातच हसल्यासारखं वाटत होतं.
जेवायचं का? त्याने पुन्हा विचारलं. हो, ती बोलली आणि त्याच्या शेजारी अंतर ठेवून बसली. समोर आता जास्तच रोमांस सुरू होता. शिट, या गाण्याला पण आत्ताच लागायला पाहिजे होतं का? इतकं रोमॅन्टिक गाणं कोण आपल्या बॉसबरोबर बघेल? थोडं तरी दया कर कर रे टीव्ही. बदल तुझ्या चॅनल. नाहीतर बंद तरी पड. गार्गीने आता गाण्याकडे दुर्लक्ष केलं आणि टेबलवर पाहिलं. चमच्याने खायचं? तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि चमचा उचलला. यू कॅन यूज युअर हँड. आय डोंट माइंड. त्याचा आवाज आला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो टीव्ही बघत आरामात खात होता. याला हे गाणं जास्तच आवडलेलं दिसतंय. का नाही आवडणार? स्वरा मॅडमसोबत हा असाच करत असणार. तिने रागात खायला सुरुवात केली. पण तिला राग कशाचा आला ते तिला कळतच नव्हतं. एव्हाना ते गाणं संपलेलं होतं आणि आता मूव्ही सुरू झाला होता. तिने नाव पाहिलं. फिर हेराफेरी. नाव बघूनच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आज किती वर्षानंतर ती मूव्ही बघत होती आणि जशी जशी मूव्ही पुढे जात होती तशी ती जाम हसत होती. तिने राघवकडे पाहिलं तर तो मात्र एकदम सिरियस मूडमध्ये होता. मूव्ही बघत होता. तिला नवल वाटलं. शी, काय बेरंग आहे हा. फिर हेराफेरी मूव्ही बघताना कोण शांत बसेल? यांच्यासारखा हाच फक्त. हसू पण येत नाही याला. ती पण मग हसू दाबण्याचा प्रयत्न करू लागली. पण काही केल्याने तिला जमत नव्हतं आणि त्यातच तिला ठसका लागला. तिने लगेच तोंडावर हात ठेवला आणि खोकू लागली. ड्रिंक वॉटर. त्याने तिच्यासमोर पकडलेला ग्लास तिने लगेच घेतला आणि पिऊ लागली. पण ठसका थांबत नव्हता. तिचे डोळे पाणावले. पण त्याचवेळी तिला तिच्या पाठीवर त्याचा हात जाणवला. ती एकदम शहारून गेली. सॉरी, खोकला. ती कसंबसं अडखळत बोलली. इट्स ओके. तो अजूनही तिच्या पाठीवर हात फिरवत होता आणि त्याचा स्पर्श तिला इलेक्ट्रिक करंटसारखा वाटत होता. पोटात काहीतरी वेगळं होत होतं. कोणीतरी गुदगुल्या केल्यासारखं वाटत होतं. ती लगेच त्याच्यापासून थोडं बाजूला सरकून बसली. तसं त्याने त्याचा हात मागे घेतला. त्याचवेळी तिचं लक्ष टेबलवरच्या वाईनच्या बॉटलकडं गेलं आणि ती मनातच घाबरली. त्याने मात्र सहज ती वाईनची बॉटल उघडली आणि डायरेक्ट तोंडाला लावली. सर, तिने घाबरत त्याला हाक मारली. तिच्याकडे न बघताच त्याने हुंकार दिला. तुम्ही ड्रिंक करता? तिने विचारलं. मला झोप नाही येत हिच्याशिवाय. तो बेफिकीरपणे बोलला. पण तिच्या काळजात मात्र धस झालं. आता पूर्ण रात्र काय एका दारुड्यासोबत घालवायची? तिने एक आवंडा गिळला. डोंट वरी, मी थोडीच घेतोय आणि मला ही चढत पण नाही. ती तिच्या मनातील भावना ओळखून बोलला. पण तरीही तिच्या मनाला समाधान नाही मिळालं. एव्हाना तिचं जेवण झालं होतं. पण तिला आता मूव्हीमध्ये इंटरेस्ट नव्हता. मनात भीती दाटून आलेली. पण बेडवर पण जाऊ शकत नव्हती. कदाचित तो बेडवर जाऊन झोपेल म्हणून ती तशीच सोफ्यावर बसून राहिली. समोर अजूनही पिक्चर सुरू होता. तसंही आजची रात्र आपण झोपणार नाही म्हणून ती पुन्हा पिक्चर बघू लागली आणि मनातील भीती झटकण्याचा प्रयत्न करू लागली आणि त्यात पुन्हा एकदा हरवली. राघव आज पहिल्यांदा गार्गीला इतका हसताना बघत होता. खूप गोड वाटत होती ती त्याला. त्याचं लक्ष पिक्चरमध्ये लागतच नव्हतं. त्याला फक्त तिला पाहावसं वाटत होतं. बाहेरचं वातावरण आणि मगाशी पाहिलेलं रोमॅन्टिक गाणं. त्याला आज स्वतःवर कंट्रोल करणं खूपच कठीण जात होतं. आणि त्यात मूव्ही बघताना ती हसत हसत एकदा त्याच्या खांद्यावर येऊन पडली. तेव्हा तर त्याला त्याच्या शरीरातून एक गोड शिरशिरी गेल्यासारखं वाटलं. तो मनातच स्वतःवर चिडला. पण तरीही तिच्यासोबत मूव्ही बघत राहिला. कारण कितीही प्रयत्न केले तरी त्याचं मन मात्र तिथून उठून जायला तयारच होत नव्हतं. सकाळी गार्गीला जाग आली तर तिला समोर जेवणाचा टेबलवर अस्ताव्यस्त पडलेला दिसला.
टी व्ही पण सुरूच होता. तिने खालच्या उशीला डोकं घासलं. पण ती उशी वाटत नव्हती. काहीतरी वेगळं होतं. तिने तसंच डोळे चोळले आणि सरळ झाली. आणि आता मात्र ती शॉक झाली. कारण वरती तिला तो सोफ्यावर डोकं ठेवून झोपलेला दिसला. ती पटकन उठली आणि तेव्हाच तिच्या लक्षात आलं की ती रात्री तशीच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. OMG! तिचा हात आपसूक तोंडावर गेला. ती तशीच वॉशरूममध्ये पळत गेली. शिट! आपण बॉसच्या मांडीवर झोपलो होतो. तेही इतक्या आरामात. असं कसं आपल्याला झोप लागली आणि ते बेडवर का गेले नाहीत? त्यांना माहीत असेल का आपण मांडीवर झोपलो होतो? काय विचार करत असतील ते? गार्गी तिचा वाढलेला श्वास कंट्रोल करत स्वतःलाच कोसत होती. गार्गी, तू खरंच खूप वेडी आहेस. बॉसला जर कळलं तर ऑफिसच्या बाहेर काढतील. तिने लगेच तिचं आवरलं, तिचे पहिले कपडे घातले आणि त्याचे सुकलेले कपडे घेऊन बाहेर आली. अजूनही झोपलेलाच होता तो. क्षणभर ती त्याला बघतच राहिली. झोपल्यावर केवढा स्वीट आणि शांत दिसतो. नाहीतर जागेपणी कायम नाकावर राग असतो. स्वरा मॅडम खूप लकी आहेत. नकळत तिचं मन बोललं आणि नंतर मात्र स्वतःच्या विचारावर तिला हसू पण आलं. कारण एका राक्षसाला ती प्रेमाने बघत होती. तिच्या नजरेत तर तो राक्षसच होता. रागीट, मोडी आणि त्या मुलीला केवलवाना चेहरा अजूनही तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. देव त्यांना सद्बुद्धी देवो. मनात थोडीशी प्रेमळ भावना देवो. तिने एक दीर्घ श्वास सोडला. मग तिने त्याचे कपडे व्यवस्थित बेडवर पसरवून ठेवले आणि पर्समधून डायरी बाहेर काढली. तिने पटकन न बघताच डायरीचं एक पान फाडलं आणि त्यावर काहीतरी लिहून ती त्या हॉटेलच्या बाहेर पडली. वाव, स्वरा, यू आर लुकिंग जस्ट फॉर्ब्युलस डिअर. मिसेस मराठे गालावर हात ठेवत बोलल्या. फार्ब्युलस कुठची? हडळ दिसते. फक्त रेड कलरमध्ये आहे. अनुष्का हळूच गार्गीच्या कानात बोलली आणि तसं गार्गीने तिचा हात दाबून शांत राहायला सांगितलं. थँक्यू सो मच आंटी. आज खूप स्पेशल डे आहे म्हणून हा स्पेशल लुक. स्वरा हलकसं हसत बोलली. आज राघवचं लक्ष दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत लागणार नाही. फक्त तुलाच पाहत राहील. मिसेस मराठे पुन्हा हसत बोलल्या. आणि का कोणास ठाऊक पण गार्गीला वाईट वाटलं. तिने अनुष्काचा हात दाबून तिथून निघण्याचा इशारा केला. आंटी, आम्ही जातो आता, अनुष्का बोलली. ओ अनुष्का, सो सॉरी. स्वरा आज इतकी सुंदर दिसते की मी तुम्हा दोघींना विसरूनच गेली. मिसेस मराठे हसत बोलल्या आणि अनुष्काने मनातच दाट ओठ खाल्ले. स्वरा मात्र सध्या हवेतच उडत होती आणि तिचा तो गर्विष्ठपणा तिच्या हावभावातून स्पष्ट दिसत होता. इट्स ओके आंटी, आता आम्हाला जावं लागेल, अनुष्का नॉर्मल चेहरा ठेवत बोलली. डिअर, आय विल मिस यू बोथ. स्पेशली गार्गीला खूप मिस करेन. कारण असं मिडल क्लासमधून कोणीतरी पहिल्यांदा आमच्यात गेस्ट म्हणून आलेलं. सो. मिसेस मराठे गार्गीकडे बघत हसत बोलल्या. मग एकदम नाईस एक्सपिरियन्स आहे ना? आय मीन हाय क्लासपेक्षा मिडल क्लास एकदम बेस्ट असतात. हेच वाटलं ना तुम्हाला? अनुष्काने हसत विचारलं आणि मिसेस मराठेंची बोलतीच बंद झाली. अनुष्का, आपण निघूया. तसंही लेट होतोय आपल्याला, गार्गी बाजू सावरत बोलली. हो चला आंटी. स्वरा, आता पार्टीमध्ये भेट रात्री, अनुष्का बोलली आणि दोघी पण बाहेर पडल्या. जानू, माझा श्राप आहे या बाईला. हिच्या घरात मिडल क्लासचीच सून यायला हवी. हिची चांगलीच जिरली पाहिजे. अनुष्का बाहेर येताच वर बघून बोलली. ए साधू कुठली, श्राप देणारी, चल पटकन. ते हॉस्पिटलवाले आपल्या घरचे नाहीत. गार्गीने तिचा हात पकडून ओढत बोलली.
अनुष्काच्या डॅडींनी अगोदरच त्यांच्यासाठी गाडी पाठवली होती. दोघी पण त्यात जाऊन बसल्या. थोड्या वेळातच त्यांची गाडी एका मनोरुग्णालयाजवळ येऊन थांबली. त्या दोघी पण खाली उतरल्या आणि रिसेप्शनमध्ये आल्या. शशिकांत राऊत. गार्गीने रिसेप्शनमध्ये नाव सांगितलं. रिसेप्शनवाले एकदा समोरच्या पीसीमध्ये चेक केलं आणि वाट पाहायला लावलं. जानू, तू सगळं घेऊन आली आहेस ना? अनुष्का म्हटली. हो ग, त्याला पाहिजे असलेलं सगळं सगळं कसं विसरेन? 3दा चेक केलंय. गार्गी बोलली. मनात थोडी एक्साइटमेंट होती. आज तब्बल 6 महिन्यांनंतर ती त्याला भेटायला आलेली. त्या दोघी तशाच वाट बघत होत्या. पण 1 तास उलटून गेला तरीही त्यांना भेटायला मिळालं नाही. ओ हॅलो मॅडम. अहो 1 तास झाला. भेटू द्या ना आता, अनुष्का वैतागून बोलली. तेवढ्यात एक पिऊन तिथं आला. ओ, आज इन्फेक्शन सुरू आहे. वाट बघावी लागेल. नसेल वाट बघायची तर निघून जावा. तो पिऊन थोडं गुरमीत बोलला आणि अनुष्काला जास्तच राग आला. आम्ही अगोदर इन्फॉर्म करून आलेलो. असं कसं तुम्ही बोलू शकता? अनुष्काने रागातच विचारलं. त्याचवेळी गार्गीने तिचा हात ओढून तिला पुन्हा खाली बसवलं. अनुष्का, नको ना भांडू. लास्ट टाईम मी त्यांच्यासोबत भांडले होते. मला त्याला भेटू पण दिलं नाही. अक्षरशः रात्री 12पर्यंत मी या हॉस्पिटलच्या समोर उभी होते. पण त्यांनी नाही भेटू दिलं. प्लीज, यावेळी मला त्याला भेटायचंय ग. प्लीज नको भांडू. गार्गीचे डोळे तिच्याही नकळत पाणावले आणि तिच्या डोळ्यातील अश्रू बघून अनुष्काचं हृदय हेलावलं. ती राग गिळून तशीच इकडे तिकडे बघत बसली. राघव जेव्हा जागा झाला तेव्हा त्याचा फोन कंटिन्यू वाजत होता. त्याने फोन टेबलवर ठेवला आणि बाजूला पाहिलं तर गार्गी नव्हती. त्याला वाटले ती वॉशरूममध्ये गेली असेल म्हणून पुन्हा फोन घेऊन बसला. खूप सारे मेसेजेस आणि कॉल्स होते. पण सध्या कोणालाच रिप्लाय करायच्या मूडमध्ये तो नव्हता. त्याने मस्त आळस दिला आणि वॉशरूमकडे पाहिलं. काहीच आवाज येत नव्हता. त्याला थोडं विचित्र वाटलं. तो उठला आणि वॉशरूमच्या दरवाजाजवळ गेला. गार्गी, त्याने हाक मारली. पण काहीच उत्तर मिळाले नाही. गार्गी, आर यू देअर? आता त्याने मोठ्याने विचारलं. पण नो रिप्लाय. त्याला थोडीशी काळजी वाटली. त्याने वॉशरूमचा दरवाजा हलकाच ढकलला आणि तो उघडला गेला. त्याने आतमध्ये जाऊन पाहिलं, कोणीच नव्हतं. कुठे गेली? तो लगेच काळजीत बाहेर आला आणि फोन काढून त्याने तिला फोन केला. फोन स्विच ऑफ होता. शिट, हिला नंबर स्विच ऑफ ठेवून गायब व्हायची बिमारी आहे का? त्याने रागातच फोन फेकून दिला. त्याचवेळी त्याची नजर टेबलवर पडलेल्या चिठ्ठीकडे गेली. त्याने ती चिठ्ठीसोबत काही पैसे पण होते. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने ती चिठ्ठी घेतली आणि ओपन केली. डिअर सर, थँक्स अ लॉट. काल तुम्ही मला जी हेल्प केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचा एका रात्रीचा रेंट खूप जास्त आहे. मी सध्या तुम्हाला एवढे पैसे पे करू शकत नाही. म्हणून माझ्याजवळ असलेले 5,000 मी आता इथं ठेवून जाते. राहिलेले पैसे तुम्ही माझ्या पेमेंटमधून कट करा. गुड बाय. गार्गीने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. राघवने लेटर वाचलं आणि क्षणभर तो स्तब्ध झाला. शी वॉन्ट्स टू पे मी फॉर अ नाईट. सिरियसली? 5,000 माय व्हॅल्यू? हाऊ डेअर शी इज. राघवने हातातली चिठ्ठी चुरगळली. त्याला भयंकर राग आलेला. त्याने रागात तिथल्या टेबलला लाथ मारली तसं टेबल पुढे जाऊन भिंतीला आदळला. यू विल डेफिनेटली पे फॉर दिस. तो रागात धुसमुसत ती चिठ्ठी फेकून देणार होता. त्याचवेळी त्याला काहीतरी आठवलं. त्याने ती चिठ्ठी तशीच खिशात ठेवली आणि बेडवरचे कपडे घालून रागात हॉटेलबाहेर पडला. तो आज घरी गेलाच नाही. डायरेक्ट ऑफिसमध्येच आला. केबिनमध्ये जाताच त्याने गार्गीचा डेस्क पाहिला. रिकामाच होता. त्याला जास्तच राग वाढला.
त्याने लगेच स्वराला फोन केला. स्वरा, कम हिअर फास्ट, राघव तिला बोलला. थोड्याच वेळात स्वरा दरवाजावर टकटक करत होती. तिने आतमध्ये यायच्या अगोदरच एकदा मेकअप चेक केला आणि मग आधा दाखवत त्याच्यासमोर येऊन उभा राहिली. पण जेव्हा तिने राघवकडे पाहिलं तेव्हा मात्र तिचं मन खट्ट झालं, कारण तो रागात फाईलची पानं पलटत होता. तरी पण तिने ओठांवर एक स्माईल ठेवली आणि हाक मारली. राघव. तिने हाक मारताच त्याने तिच्याकडे पाहिलं. हॅपी बर्थडे. फुलाचा गुच्छ त्याच्यासमोर पकडला. पण वेअर इज गार्गी? त्याने तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करत रागात विचारलं. आणि स्वरा शॉक झाली. व्हॉट? तिने आश्चर्याने विचारलं. तिला वाटलं होतं की त्याने तिच्याकडे पाहिल्यावर तो तिलाच बघत बसेल. पण इथं तो तर गार्गीबद्दल विचारत होता. तिला जाम राग आला. फुलांचा गुच्छ तिने मागे घेतला. वेअर इज गार्गी? त्याने पुन्हा रागात विचारलं. ती सुट्टीवर आहे, स्वरा एक सुस्कारा सोडत बोलली. वाय? त्याने भुवया जुळवून विचारलं. आय डोंट नो, ती बोलली. स्वरा, आर यू स्टुपिड? गार्गी ऑफिसमध्ये का नाही याचं रिझन तुला का माहीत नाही? राघवने जास्तच रागात विचारलं. आता मात्र स्वरा थोडी घाबरली. तिने मेल केला होता, मी चेक करते, स्वरा बोलली आणि लगेच केबिनमधून बाहेर पडली. राघवने रागात हातातली फाईल टेबलवर आपटली. वेअर आर यू स्टुपिड गर्ल? जानू, आता हद्द झाली यार, संध्याकाळ होत आली. आपण सकाळी आलोय, पण अजून या लोकांनी आपल्याला भेटू दिलं नाही, अनुष्का वैतागून बोलली. गार्गीचे डोळे तर आता पाण्याने गच्च भरले होते. कालपासून किती अन काय काय विचार केला होता. शशीला भेटून त्याला हे द्यायचं ते द्यायचं, सगळं मातीमोल होताना तिला दिसत होतं. पण आज हार मानायची नाही हे तिने ठरवलं होतं. अनु, तू जातेस का? आय मीन, अजून किती वेळ लागेल माहिती नाही. आणि तुला आणि मंदारला तर पार्टीमध्ये जायचं आहे. तू गेलीस तर बरं होईल, गार्गी अश्रू लपवत बोलली. नो वे, तुला सोडून मी कुठंच जाणार नाही. पार्टी गेली खड्ड्यात. तसंही ती पार्टी तुझ्या खडूस बॉसच्या बर्थडेची आहे. मला नाही जायचं, अनुष्का केस उडवत बोलली. बर्थडे पार्टी? आज राघव सरांचा बर्थडे आहे का? गार्गीने आश्चर्याने विचारलं. हो. हो, पण तो हिटलर आज खूप जास्त रागात आहे. मगाशी मंदारचा फोन आलेला. त्यानं त्याच्या ऑफिसमधली दुपारची पार्टी पण कॅन्सल केली. काय झाले माहिती नाही, पण आज पूर्ण स्टाफ त्याच्या रागाने वेडा झाला आहे. मंदारने त्याला फोन केला तर तो विचारत होता की मी आणि तू कुठे आहोत म्हणून. मला ना हा थोडा सनकी वाटतो, अनुष्का बोलली. गार्गीने एक सुस्कारा सोडला. तिला सकाळी शांत झोपलेला राघव आठवला. शिट, आज याचा बर्थडे होता. आपण त्याच्यासाठी चिठ्ठी लिहिली, त्यात किमान हॅपी बर्थडे तरी लिहायला हवं होतं. गडबडीत विसरलं सगळं. काय लिहिलं ते पण नीट आठवत नाही. गार्गीने स्विच ऑफ केलेला फोन ऑन केला तर भरपूर सारे नोटिफिकेशन दिसू लागले आणि त्यात राघवच्या कॉलचे पण नोटिफिकेशन होते. तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण आज तो रागात आहे हे आठवून ती घाबरली आणि लगेच फोन स्विच ऑफ करून ठेवला. त्याचवेळी अनुष्काचा फोन वाजला. हे जानू, मंदारचा फोन आहे, थांब मी बोलून बघते, त्याच्याकडून काही होतं का? अनुष्काने फोन रिसीव करत बोलली. हॅलो अनु, कुठं आहेस? अगं रेडी कधी होणार? 8 वाजता पार्टी आहे, 6 वाजत आले, पण तुझा काहीच पत्ता नाही, मंदार वैतागून बोलला. मी सांगितलं होतं ना, गार्गीसोबत आली आहे हॉस्पिटलमध्ये, अनुष्का म्हटली. अगं पण सकाळपासून तू तिथंच आहे म्हणून सांगते, मंदार थोडं वैतागून बोलला. मग काय करू?
मग काय करू? आम्हाला त्याला भेटू देत नाहीत. मंदार तू बघ ना, तुझं कोण ओळखीचं इथं आहे का? अनुष्का त्याला बोलली. सॉरी, पण माझं मेंटल हॉस्पिटलमध्ये कोणीच नाही. फक्त तूच आहेस. मंदार बोलला आणि पुन्हा जीभ चावली. मंदार मस्करी नको. गार्गी नाही आली तर मी पण पार्टीला नाही येणार. जा तू एकटाच. अनुष्का रागात बोलली आणि फोन ठेवून दिला. अनु, मंदारचा आवाज घशातच राहिला. कारण फोन कट झालेला. शिट, या अनुष्का पण ना. मंदार वैतागून बोलला. व्हॉट हॅपन्ड? राघवने निर्विकारपणे विचारलं. गार्गी आल्याशिवाय ही नाही येणार. आता मला असं वाटतं की लग्नात हुंडा म्हणून गार्गीलाच घेऊन जातो. मंदार हसत बोलला. कुठे आहेत दोघी? घरात का नाहीत? राघव नॉर्मल बोलल्यासारखं बोलला. अरे अंकल आजच आले. मग दोघी त्यांच्या घरी गेल्या. पण अजून घरी पोचल्याच नाहीत. कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये आहेत. मंदार त्याला सांगू लागला. मेंटल हॉस्पिटल? राघवने आश्चर्याने विचारलं आणि त्याचवेळी त्याच्या डोळ्यासमोर गार्गी मेंटल हॉस्पिटलसमोर उभी होती हे तो क्षण आला. तिथं काय करत आहेत? राघवने विचारलं. डोंट नो. गार्गीचं कोणीतरी आहे. भेटू देत नाहीत. सकाळपासून बिचाऱ्या वाट बघत बसल्या आहेत. आणि ही अनुष्का पण गार्गी आल्याशिवाय येणार नाही बोलते. मंदार वैतागत बोलला. गार्गीचं कोण आहे तिथं? राघव बोलला. माहिती नाही, मंदार म्हटला. राघवने थोडा विचार केला. ओके, तुझी अनुष्का नक्कीच येईल. राघव बोलला आणि लगेच त्याने एक नंबर डायल केला. बोलणं झाल्यावर राघवने फोन ठेवून दिला. यू हॅव टू पे फॉर व्हॉट यू डिड टुडे. राघव रागातच बडबडला. त्याचवेळी इकडे रिसेप्शनमध्ये फोन वाजला आणि जेव्हा रिसेप्शनवाली फोनवर बोलली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन क्षणात बदलले. ओके सर, ओके म्हणतच तिने फोन ठेवला आणि लगेच बाहेर येऊन गार्गी आणि अनुष्कासमोर उभी राहिली. गार्गी मॅडम, तिने गार्गीला हाक मारली. हो हो, आम्ही भेटू शकतो? गार्गी लगेच उठून बोलली. येस मॅडम, सो सॉरी तुम्हाला वाट पाहावी लागली. तुम्ही आतमध्ये जा, मी कॉल करून सांगते, ही रिसेप्शनवाली बोलली. गार्गीने लगेच अनुष्काला मिठी मारली. चल, फायनली आज आपण भेटू त्याला. अनुष्का पण आनंदी झाली. दोघी पण आतमध्ये गेल्या आणि वेटिंग एरियामध्ये बसल्या. गार्गीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. कधी एकदा त्याला भेटते असं तिला झालेलं. काही वेळात एक 18 ते 19 वर्षाचा मुलगा हळूहळू चालत तिथं आला. गोरा रंग, दिसायला देखणा, शरीराने थोडासा हडकुळा आणि चेहऱ्यावर एकदम शांत भाव. कोणीही पाहणारा त्याला वेडा बोलणार नाही असा होता तो. शशी. त्याला पाहताच गार्गी उठली आणि जाऊन त्याला मिठीत घेतलं. शशी कसा आहेस? तिने त्याचा चेहरा हातात पकडला. त्याच्या चेहऱ्यावर किंचित स्मित पसरलं. बरा आहे, तो अडखळत बोलला. ये बस, बघ अनुष्का दीदी पण आली आहे. गार्गी त्याला शेजारच्या खुर्चीवर बसवत बोलली. हे शशी, माय स्वीट ब्रो. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलं आहे. अनुष्का त्याला लाडू दाखवत बोलली आणि ते पाहून त्या मुलाच्या चेहऱ्यावर जास्तच आनंद पसरला. लाडू? तो अडखळत बोलला आणि लगेच तिच्या हातातून लाडू घेऊन आधाशासारखे खाऊ लागला. शशी हळू बाळा, ठसका लागेल. गार्गी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला बोलली. छान छान लाडू, तो खात खात बोलू लागला. शशीला आवडतात ना? मस्तच, नेक्स्ट टाइम पण आम्ही लाडू आणू, गार्गी हसत बोलली. कलर ड्रॉइंग बुक, तो पुन्हा बोलला.
हो हो, ते पण आणलंय, ती बोलली अन तिने बॅगमधून कलर्स काढले. शशीने लगेच ते स्वतःकडे घेतले. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पण अचानक त्याला काहीतरी झालं. त्याने ते कलर फेकून दिले. रक्त, रक्त! तो घाबरून त्या कलरकडे बघत गार्गीला बिलगला. त्याने त्याने तिच्या कुशीत तोंड लपवलं. अनुष्का शॉक झाली. पण गार्गीने लगेच अनुष्काला इशारा केला आणि त्यातला लाल कलर काढून टाकायला सांगितला. शशी गेला, लाल कलर गेला बघ. गार्गी त्याचं तोंड वर करत बोलली. त्याने घाबरून खाली पडलेल्या कलर्सकडे पाहिलं. आता त्यात लाल कलर नव्हता. थोडं शांत झाल्यावर त्याने पुन्हा ते कलर्स घेतले. तू छान छान ड्रॉइंग कर हां, गार्गी म्हटली. तू मला कधी घेऊन जाणार? त्याने कलर्सकडे बघत विचारलं आणि गार्गीचा चेहरा पडला. अजून वेळ आहे बाळा. अजून दीदीकडे पुरेसे पैसे जमा झाले नाहीत. पण लवकरच मी पैसे जमा करेन आणि तुला इथून घेऊन जाईल. तोपर्यंत शहाण्या बाळासारखं राहायचं. ओके? गार्गी म्हटली. शशीने मानेनेच होकार दिला. थोडं बोलून त्या तिथून बाहेर पडल्या. गार्गीने तिचे डबडबलेले डोळे पुसले. आज कितीतरी दिवसानंतर शशीला भेटून तिला शांत वाटत होतं. पण तो अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये नव्हता आणि म्हणूनच तिला दुःख वाटत होतं. पण लवकरच आपण त्याला घेऊन जाऊ, हे तिने मनातच ठाम केलं होतं. जानू, नक्की काय घडले होतं गं? म्हणजे तो असा का आहे? का आहे? लाल कलरला का घाबरतो? आणि तू पण इथंच? अनुष्का पुढे काही बोलणार तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर मंदारचं नाव पाहून अनुष्काने डोक्याला हात लावला. जानू, आता आपल्याला पार्टीला जावं लागेल, अनुष्का बोलली आणि गार्गी गोंधळली. पण का? तू जा ना. मी नाही येत. मी अशीच रूमवर जाते, गार्गी म्हटली. नाही गं बाई, तुला माहीत आहे का, आज तुझ्या बॉसने पूर्ण स्टाफला पार्टी दिली आहे. तुला पण घेऊन यायला सांगितलं आहे, अनुष्का बोलली. पण का? गार्गीने चकित होऊन विचारलं. माहीत नाही, पण आता तू शशीला भेटू शकली ती तुझ्या राघवचीच मेहरबानी. चल आता, नाही बोलून चालणार नाही, अनुष्का बोलली. अगं पण, गार्गी म्हटली. नो, पण बिन. चल पटकन, काहीतरी घालून जाऊया, अनुष्का तिला गाडीत ढकलत बोलली. भेटू कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.